नमस्कार. सांगलीहून मी स्मिता दोशी. वाचन पंधरवड्यानिमित्त आज 15वा दिवस. आजची मी कथेचे एक अभिवाचन करत आहे. एक पाणीच ही कथा आहे. कथेचं नाव आहे प्रश्नचिन्ह. मम्मी, माझ्या वाढदिवसाला कुणाकुणाला बोलवायचं ग? आज की नाही मिनूचा वाढदिवस असल्याने तिची मित्रमंडळी घरी येणार होती ना. पण नवीन परी फ्रॉक घालून ती सर्वांपुढे मिरवणार होती. पप्पा मम्मींनी तिला भेट म्हणून व्हिडिओ गेम आणली होती. त्यामुळे स्वारी भलतेच खुशीत होती. कधी एकदा संध्याकाळ होते आणि आपली गेम सर्वांना दाखवते असं तिला झालं होतं. अचानकच धाड धाड असा जोराचा आवाज झाला. तशी मिनू घाबरून इकडे तिकडे पाहू लागली. बावरून जाऊन ती एका टेबलाखाली जाऊन बसली. इतक्यात तिच्या समोरच तिचे मम्मी पप्पा धाडकन खाली कोसळले. दोघीही मिनू मिनू करत उठण्याचा प्रयत्न करत होते. पण तोपर्यंतच वरचे छत त्यांच्या अंगावर कोसळले आणि ते दोघेही जण त्या छताखाली दबले गेले, गाडले गेले. मिनू हे सर्व दृश्य पाहून आणि जोराचा आवाज ऐकून फारच घाबरली. भीतीने तिच्या तोंडून एकही शब्द फुटेना. ती फक्त भेदरलेल्या गोंधळलेल्या नजरेनं सर्वत्र पाहत होती. कुणीतरी पटकन तिला उचललं. तशी ती भानावर आली. मम्मी पप्पा करून रडू लागली. बाळ, रडू नकोस, आपण जाऊया हां तुझ्या मम्मी पप्पांकडे, असे म्हणत त्या माणसाने तिला थोपटल्यासारखे केले. त्या माणसाला पाहताच मीनू ओरडलीच, शिवा काका, मम्मी पप्पा पडले, त्यांना खूप लागलं का रे? पण त्या निष्पाप प्रश्नावर शिवा काका काय उत्तर देणार होता? तो गप्पच बसला. मीनू सभोवतालची सगळी माती, दगडं, पडलेली घरं पाहून तर आणखीनच बावरली आणि मला मम्मीकडे जायचं आहे म्हणून रडू लागली. शिवाने तिचे मम्मी पप्पा दिसतात का ते पाहण्यासाठी मीनूच्या घराकडे पाहिले आणि त्याला भूकंपात तिथेच घराबरोबरच ते दोघेही खाली पडल्याचे दिसले. तो पळतच तिकडे गेला. पण सर्व काही संपलंय हे त्यानं लगेच ओळखलं. आपल्या मम्मी पप्पांना पाहून मीनू पटकन शिवाच्या कडेवरून खाली उतरली आणि त्यांच्याजवळ जात म्हणाली, मम्मी उठ ना, पप्पा उठा ना, तुम्हाला खूप लागलं आहे का हो? मम्मी, मला नाही करायचं वाढदिवस, नको मला तो व्हिडिओ गेम, पण तुम्ही उठा. पप्पा, मला केक पण नको. पण दोघेही काही बोलेनात. हे पाहून मात्र मीनूने टाहो फोडला. मीनूचा आक्रोश ऐकून जमलेल्या सर्वांची मनं हेलावली. त्यांच्या मनात आले, कशी काळाला जरासुद्धा दया माया नाही, असा कसा तो निष्ठुर झाला? का अशा कोवळ्या निष्पाप जीवांना पोरकं केलं त्यानं? सर्व होत्याचं नव्हतं झालं. हसत्या खेळत्या घराचं का मातीमोल केलं? काय मिळालं त्या क्रूर काळाला असं सगळं छिन्न विछिन्न करून? अहो, पण कोण देणार होतं याचं उत्तर? कारण काळच ह्याला जबाबदार होता आणि काळच उत्तर देणार होता. आणि काळाच्या करणीला कोण जाणत होतं? त्यामुळे प्रत्येकापुढे होतं फक्त एक भलं मोठं प्रश्नचिन्ह आणि गडद काळाकुट्ट अंधार अंधार अंधार. धन्यवाद.